मैत्रिणींनो, चला आपण आज बनवणार आहोत पनीरची भाजी. तर पनीर भाजी मी कशी बनवते माझ्या पद्धतीने ती तुम्हाला दाखवणार आहे. आपण हा 1/2 किलो पनीर घेतलेला आहे. त्यासाठी ग्रेव्ही करून घ्यायची आपल्याला. टोमॅटो आहे, खडा मसाला आहे आणि हा कांदा आहे आणि ही 5-7 काजू पण मी त्या ग्रेव्हीत टाकणार आहे. थोडीशी कोथिंबीर आणि ह्या 2-3 मिरच्या पण. तर हे आपण आहे ना थोडंसं तेल टाकून नॉर्मलचं हे करून घेऊ, फ्राय करून घेतल्यासारखं. म्हणजे सगळ्यात आधी आपण याच्यात ना कांदा टाकू. कांदा थोडासा लालसर, आपल्याला जास्त पण नाही काळं करायचं नाही हा मसाला. तर याच्यात ना थोडंसं तेल टाकून घेते, म्हणजे पटकन त्याला असा कलर येईल. थोडं तेल टाकूनच आपल्याला ही सगळी ग्रेव्हीचे जे साहित्य घेतलेलं आहे, खडा मसाला, टोमॅटो, आपला कांदा असा अगदी थोडासा लालसर झालेला आहे. त्यातच आपण आहे ना टोमॅटो पण घालून घेऊ आणि हा खडा मसाला आहे तो पण टाकायचा आहे. जास्त पण आपल्याला याला भाजायची गरज नाही. कच्च्याचं केलं तरी सुद्धा चालतं, पण थोडा नाही का कांद्याचा कडवटपणा किंवा टोमॅटो जास्त त्याचा आंबूसपणा थोडासा कमी होण्यास त्यामुळे मदत होती. हा खडा मसाला आहे, लवंग, दालचिनी आणि मिरे, 2-3 मिरच्या पण मी त्यात टाकणार आहे. 5-7 काजू पण टाकणार आहे. गॅस आता बंद करते. थोडीशी कोथिंबीर पण मी त्यात वाटणार आहे वाटण करताना. म्हणजे आपल्याला आता थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं एकदम बारीक असं. तर हा मी थोडासा आहे ना पनीरमध्ये आपण जी भाजी बनवताना आहे ना वाटाणा आणि कांदा, शिमला मिर्च पण घेतलेली आहेत मी, म्हणजे एकच आहे मिरची, आणि ही थोडीशी आपली सपकवाली लांबडी मिरची ती कट करून घेतलेली आहे. टोमॅटो मी आहे ना पनीर म्हणजे पनीर सोबतच हे भाजीत टाकणार आहे. असं आखच एकदम असं फ्राय करून, पनीर पण फ्राय करून घ्यायचं आहे ना आपल्याला, त्यासोबतच हे पण आपल्याला फ्राय करून त्याच्यात टाकायचे भाजी. नुसतं पनीर पण नाही जास्त खाऊचं वाटत. कांदा, शिमला मिरची आणि थोडंसं टोमॅटो असलं ना चांगलं लागतं. आपण पनीर कट करून घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित असं पीसमध्ये, आणि आता आपण भाजी करणार त्या थोडंसं फ्राय करून घ्यायचं. छान असं तेल टाकलं होतं फ्राय होणार त्याला. पनीर फ्राय करताना थोडीशी हळद पण आपण त्या पाकामध्ये टेस्ट वाढते. मीठ पण थोडंसं टाकायचं. थोडंसं मीठ टाकण्यामध्ये पनीरची चव वाढते. त्याला तळतानाच मीठ लागलं जातं. अगदी छान असं फ्राय झालेले काढून घ्यायचे आपल्याला. यात भाजी टाकायची. त्यात फ्राय करून घेतलेले पॅनमध्ये, आणि त्यातच आपल्याला आता भाजी करायची. तर सगळ्यात आधी मी थोडेसे जिरे पण टाकलेले इथं, आणि हा मसाला आहे हा पण घरगुती मसाला आहे, आणि हा पण 2 पद्धतीचा मसाला आहे. त्यात थोडासा हिंग टाकला, आणि हे गरम मसाला, एव्हरेस्ट गरम मसाला, किंवा पनीर मसाला. तर हे मसाले आपल्याला अगदी छान असे फ्राय करून घ्यायचे. थोडीशी धना पावडर आणि हळद मी याच्यात पण टाकलेली आहे. हळद कशात पनीर करताना सगळ्यात धुतलेला असल्यामुळे तो तडतडतो. आता आपल्याला
ही ग्रेव्ही करून घेतलेली टाकायची. तर अगदी जास्त तेल तापलेलं असल्यामुळे ना पटकन ठेवून करतो मसाला. थोडीशी मी अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. लसूण मी थोडासा वाटला होता त्या याच्यात, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा विसरलेली, पण वाटलेला. आपण याच्यावर थोडं 1 मिनिट आहे ना झाकण ठेवू. छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण आहे ना थोडंसं मी मिक्सरचं भांडं हिसळून अगदी थोडंसं पाणी त्यात टाकणार आहे, कारण मसाला मी जास्त केलेला आहे, काजू वगैरे घातल्यामुळे घट्ट होणार भाजी. एवढंसं असं घातलं पाणी त्याच्यामध्ये, घातलं तरी चालतं, पण थोडंसं आपलं नाही का नॉर्मल. अगदी छान मसाला परतलेला आहे. मीठ टाकून घेते थोडंसं. थोडीशी कसुरी मेथी. आपल्या भाजीला आहे ना उकळी आलेली. आता आपण याच्यात पनीर, वाटाणा आणि ते घालून घेऊ. सगळ्यात आधी मी थोडासा वाटाणा घेतलेला होता, तो टाकलाय. तर हा कांदा पण फ्राय करून घेतलेला आहे मोठ्या पीसमध्ये कट करून. टोमॅटो आहे हे, आणि शिमला मिरची आहे, आणि सपक मिरची, जास्त पण तिखट नाही, मिडियमच. तर ते 2 मिरच्या टाकलेले आहेत. हे आपलं पनीर फ्राय करून घेतलेलं. हे सगळं असं टाकल्याच्या नंतर 5 मिनिटं याला फक्त परत उकळी काढायची आणि गॅस बंद करायचा. भाजी आपली छान अशी शिजलेली आहे, आणि आता आपण त्याच्यावरती ना कोथिंबीर टाकून घेऊया, आणि खाण्यासाठी तयार झाली भाजी. तर नक्की सांगा कशी झाली भाजी. तुम्ही पण करून पहा अशा पद्धतीने, आणि तुम्ही कशा पद्धतीने करता मला कमेंटमध्ये सांगा.